पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कर्तव्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. नगरसेवक आशुतोष जोशी यांना शुभेच्छा. सविस्तर बातमी अशी की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशुतोष जोशी यांनी प्रभाग क्रमांक 2मध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्तव्य जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार अजित गोपछडे, संजय कोडगे, चैतन्य बापू देशमुख, महापौर कविता मुळे, सचिन उमरेकर, बाळू खोमने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी नगरसेवक आशुतोष जोशी यांना शुभेच्छा देत हे जनसंपर्क कार्यालय सातत्याने सुरू ठेवून नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टीचा काय घोषणा देतात? अरे आवाज आपला मुंबई दिल्ली एवढ्या लोकांना सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचे मित्र नगरसेवक आशुतोष जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी म्हणजेच त्यांनी त्या कार्यालयाचं नाव ठेवले कर्तव्य जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले खासदार आदरणीय अजित गोपछडे साहेब, आपल्या प्रदेशाचे उपाध्यक्ष संजूभाऊ कोडगेजी, चैतन्य बापू देशमुखजी, आपल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर कविताताई मुळेजी, तसंच जिल्हाध्यक्ष संतोषराव उंबर्डेजी, बाळू खोमनेजी, सचिन देशमुखजी, विजय गंभीरजी, संतोष मुळेजी, वसंत जाधवजी, अशोक ताकजी, उपस्थित सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आज आशुतोष जोशी यांचं खूप खूप अभिनंदन करतो की मी नेहमी सांगत असतो आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही सगळ्या नगरसेवकांना सांगत असतो की आपलं संपर्क कार्यालय असलं पाहिजे. मी आशुतोष जोशीला पण एक दिवशी मला भेटायला आला होता, त्यावेळेस मी त्याला म्हणलं होतं तुझं कार्यालय सुरू केलं की नाही? तो म्हणला मी घरूनच चालवतो. म्हणलं घरून नाही, कुठेतरी संपर्क कार्यालय असलं पाहिजे. कारण की माझं स्वतःचं उदाहरण देतो. 2009 मध्ये भाऊ मला मुंडे साहेबांनी गडकरी साहेबांनी सांगितलं तुला विधानसभा जायचं. मी कार्यालय उघडलं, 2 कार्यालय. आमचा मतदारसंघ असा जालना रोडच्या या बाजूला अर्धा आणि या बाजूला पाकिस्तानमध्ये अर्धा. तर 2 कार्यालय उघडले मी, पण दुर्दैवाने मला 9 मध्ये तिकीट मिळालं नाही. आशुतोष मी 5 वर्ष माझे दोन्ही कार्यालय चालू ठेवले. मी सकाळी उल्लेख नगरमध्ये माझं जे कार्यालय होतं ते एवढं याच्यापेक्षा लहान होतं माझं, तर तरी चांगलं पॉश आहे, लय साधं होतं. पोलीस कमिशनरला दे 5 वर्षात जवळजवळ 200 पत्र मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिले, पण त्याचा मला फायदा झाला. मी ज्यावेळेस निवडणुकीत उभा राहिलो त्यावेळेस मी दाखवायचो की ही कामं मी माझ्या पत्राच्या द्वारे केली, माझ्या पाठपुराव्याच्या माध्यमातून. त्याच्यामुळे हे जे तुम्ही कर्तव्य जनसंपर्क कार्यालय सुरू केले, नक्कीच मला खात्री आहे की आशुतोषजी आपल्या माध्यमातून या नांदेड शहरातील नागरिकांची चांगली सेवा होईल. अनेक विषय तुम्ही प्रलंबित असतील किंवा काही अडचणी असतील त्याच्यामध्ये लक्ष घालून काम करावं. आपले आज 2 खासदार आहेत, अनेक आमदार आहेत ना, मदत करतील ना. आशुतोष तसा एकदम स्वीट टंग आहे, एकदम गोड बोलतो. त्याच्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की आपल्या या नांदेड शहरातील सगळ्या समस्यांमध्ये ते लक्ष घालतील.
आणि त्या सोडवण्याकरता या नांदेडच्या नागरिकांसाठी एक त्यांनी जसं नाव ठेवलं कर्तव्य जनसंपर्क तसं ते कर्तव्य करतील एवढीच या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. त्यांच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम त्यांनी करत राहावं, आईवडिलांचा आशीर्वाद घेत राहावं आणि वहिनींचं सहकार्य. समजलं का? मी सांगितलं आता वहिनींना, ते सांगितलं वहिनींना सांगितलं. कुठे गेला वहिनी? त्यांना सांगितलं मला इसको छोड़ना नहीं होगा, इसको यहाँ बिठा के रखना, इसको यहाँ बिठा के काम करा ना. बाहेर मुंबईत आला पण शहरातल्या विकासाचे विषय घेऊनच ते माझ्याकडे आले. मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो की वैयक्तिक कुठलंही काम कधी त्यांनी माझ्याकडे आणलं नाही. त्यांनी शहराच्या विकासाच्याच मुद्द्यांवर माझ्याकडे संपर्क केलेला आहे. मी त्यांच्या या कर्तव्य जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पूर्ण जोशी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. आशुतोष जोशींना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम जनतेच्या सेवेचं आपल्या हातून घडो हीच आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.